नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, पैशाची बचत जर नाही केली तर आपल्या जीवनामध्ये जे मोठे प्रश्न असतात पैशाचे, मुलांचं लग्न, शिक्षण, आपल्याला म्हातारपणी लागणारी पेन्शन, जगण्यासाठी लागणारे पैसे, घर जागा जमीन घेणे, ह्या सगळ्या मोठ्या गरजा असतात। आपलं उत्पन्न असतं ते लिमिटेड असतं। जसं एखाद्याला 1 लाख रुपये पगार असेल तर शिक्षणाला 20-30 लाख रुपये लागतात, लग्नाला 10-20 लाख रुपये लागतात, घर फ्लॅट घेण्यासाठी 40-50 लाख लागतात। म्हणजे ह्या मोठ्या गरजा आहेत आणि ह्याच्यासाठी जर आपल्याला प्लॅनिंग नाही केलं तर ह्या गरजा भागू शकत नाही किंवा आपल्याला लोन काढावं लागतं। आता लोन काढणं म्हणजे काय होतं, आपण आपलं इन्कम दुसऱ्याला देणं, कारण इंटरेस्ट भरावं लागतं ना। मग ते जर आपण अगोदर केलं, पैसे जमा करून जर आपण एखादी वस्तू घेतली, समजा घर फ्लॅट, मॅक्झिमम स्वतःचे पैसे जमा केले तर इंटरेस्ट कमी द्यावं लागेल। म्हणजे व्याज दिलं म्हणजे काय होतं, उत्पन्नातला बराच भाग दुसऱ्याकडे जातो आणि आपण जर पैसे तयार केले तर आपल्याकडे येतात। म्हणजे खरी प्रगती हेच आहे। आपण कर्ज काढू नये असं नाही, परंतु कर्ज काढण्यापेक्षा आपण बचत वाढवली पाहिजे आणि बचत जर केली तर आपल्याला पुढे भविष्यात कमी त्रास होतो आणि मानसिक तणाव पण येत नाही। कारण प्रत्येक गरजेसाठी आपल्याकडे पैसे अगोदरच रेडी असतात ना, त्याच्यामुळे त्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला मानसिक ताणतणाव येत नाही आणि आर्थिक प्रगती होते। काम थांबत नाही ना मित्रांनो। आपण काय करतो, सगळं काम उशिरा करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक त्रास होतो आणि आर्थिक त्रास झाला की मानसिक ऑटोमॅटिक येतो। मित्रांनो, आपण जे खर्च करतो ते पैसे उत्पन्नातनंच येतात ना, उत्पन्न किंवा कर्ज। मग आपण समजा कर्ज जर काढलं तर उत्पन्नातनंच आपल्याला पैसे द्यावं लागतात ना, EMI। म्हणजे उत्पन्नाचा ॲग्रीमेंट आपण करणं गरजेचं आहे। नाही केलं तर आपला लॉस होतो। जसं मी नेहमी सांगतो, पावसाळा आला की काय करतात, धरणाची दारं अडवली जातात आणि धरण भरल्यानंतर मग थोडेफार प्रमाणात सोडलं जातं। तसंच आहे, आपला पैसे कमवायचा पिरियड झाला की आपण इन्कम सेव्ह केलं पाहिजे, म्हणजे पैशाची बचत केली पाहिजे। आपण इन्कम पूर्ण जेवढं येतं तेवढं संपवतो आणि कर्ज काढून परत संपवतो। म्हणजे आपण नेहमी रिकामं राहतो, आपल्याकडे काहीच राहत नाही आणि मग आपल्याला कर्ज पण कधी मिळत नाही आणि आपली अधोगती होते। प्रगती होण्याची अधोगती होते। आता आमचा 25 वर्षाचा अनुभव सांगतो। आमचं आता सध्याच्या काळात काय झालं आहे, प्रत्येकाला आम्ही असं सांगितलं की ते टाळाटाळ करतात। त्यांना मनातनं हे करावंसंच वाटत नाही, कारण त्याचं कसं आहे, ही वेळ आलेली नाही। मुलांचं शिक्षण, लग्न किंवा आपलं इन्कम गॅरंटी, रिप्लेसमेंट ऑफ इन्कमची सिक्युरिटी करावीशी वाटत नाही, कारण पैसे जातात ना। आता हे पैसे तुम्हाला वाढून मिळतात, परंतु त्याच्या बाबतीत कसं आहे, अज्ञान आहे आणि उगीच चालढकलपणा आहे आणि त्याच्यामुळे तर बँकाचं आता एवढा मोठा बिझनेस चालतो, कारण प्रत्येक गोष्टीला कर्ज काढलं जातं। हाऊसिंग लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, व्हेकल लोन आहे, मोबाईलचं लोन आहे, लॅपटॉपचं लोन आहे, सगळं A1 मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी सुद्धा लोन आहे। प्रत्येक गोष्टीसाठी, हॉस्पिटलचं जर बिल भरायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा लोन आहे। म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी लोन आहे मित्रांनो। पूर्वी एवढे लोनचे प्रकार नव्हते, आत्ता वाढत चाललेलं आहे। आत्ता काय झालेलं आहे, प्रत्येकजण मागं पुढे बघत नाही, खर्च धूमधडाक्यात करतो। त्यांचा पगार आलेला कुठं 1 दिवसात पगार येण्याच्या अगोदरच सगळा हिशोब लागलेला असतो। मित्रांनो, हे घातक आहे, ह्याचे दुर्गामी परिणाम होतात। जसं एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केला तर काय होतं, भविष्यात चांगली डिग्री मिळत नाही, चांगलं कॉलेज मिळत नाही आणि आयुष्यभर आपल्याला कमी उत्पन्नात काम करावं लागतं। म्हणजे आपल्या जी चुका होतात ती चुका सांगणारा कोणी तर त्याला मार्गदर्शन करणारा पाहिजे। आता आम्हालाच टाळाटाळ केली जाते, आम्ही सांगतो सगळं प्लॅनिंग, आम्हाला सांगितलं जाते नंतर या, नंतर बघू, जणू काही गरज सांगणाऱ्याचीच आहे असं वाटतं। आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीला गरज पडते त्यावेळेस त्यांना पश्चाताप होतो आणि मिळत पण नाही प्लॅनिंग। आता कित्येक लोकांना जे रिजेक्ट होतात ना प्लॅनिंग, LICची किंवा मेडिक्लेम, त्याचं कारण आहे, सुरुवातीला त्यांना मिळत असतात परंतु त्यावेळेस ते घेत नाहीत आणि प्रॉब्लेम आल्यानंतर ते मागायचा प्रयत्न करतात, परंतु त्या नियमात बसत नाही आणि परत मग दोष द्यायचा दुसऱ्याला। मित्रांनो, आपण काही चुका करत असतो, त्याची वेळीच आपल्याला कोणतं सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे। आपण नाही ऐकलं की सांगणाऱ्याचं नुकसान काही नाही, परंतु न ऐकणाऱ्याला नक्की नुकसान होतं आणि वेळ गेल्यास त्यांना कळतं, परंतु काय उपयोग होत नाही। मित्रांनो, वेळ कुणासाठीच थांबत नाही। परमेश्वरानं सगळ्याला सारखी वेळ दिलेली आहे, परंतु ती वेळ योग्य जर कारणी नाही लावलं
तर आपल्याला प्रॉब्लेम येतो. आम्ही आता 25 वर्ष झालं पाहतोय, पूर्वीसारखा काळ राहिला नाही. आता प्रत्येकजण चांगल्या गोष्टीसाठी टाळटाळ करतो, दुर्लक्ष करतो. खर्च करण्यासाठी कर्ज काढून काढलं जातं. जसं क्रेडिट कार्ड आहे किंवा मोठ्या टूरला जायचे किंवा व्हेकल घ्यायचे, 4 व्हीलर 2 व्हीलर. आपण अनावश्यक गोष्टी आहे ना पहिले सर्वप्रथम करतो आणि ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण त्याला टाळटाळ करतो. आता आमचा अनुभव सांगतो ना, आम्ही पॉलिसीची माहिती सांगितली की ऐकून घेतलं जातं सगळं आणि नंतर आम्ही 2 दिवसाला विचार करून सांगू, 8 दिवसाला सांगू. मित्रांनो, तुमच्यासाठीच पैसे ठेवायचे तर तुमच्याच नावावर ठेवायचे ना. आपण असे उत्तरं देतो आणि कधी फोन न उचलणे किंवा काही व्यक्तीच्या पॉलिसी चालू असतात ते सुद्धा भरत नाहीत, बंद करतात. म्हणजे आपले रस्ते आपण सगळे बंद करतो आणि अडकून पडतो आपण आर्थिक चक्रामध्ये. मित्रांनो, माणसाच्या जीवनामध्ये जेवढं तुम्ही चांगला विचार कराल, तेवढं कर्म चांगलं कराल, तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि त्याच्यासोबत सगळ्यांचा फायदा होतो. समाजामध्ये सुद्धा बघा, काही लोक गरीब असतात तर काय होतं, सरकारला ते पैसे द्यावे लागतात आणि हे पैसे कुठून दिले जातात? जे लोक जास्त पैसे कमवतात त्यांच्या टॅक्समधनं. म्हणजे सरकारला पण टेन्शन आणि जे टॅक्स भरतात त्यांच्या खिशातला पैसा ह्यांना काढून द्यावा लागतो. मग त्यांनी जर सुधारणा केली तर हे लोड येणार नाही आणि देशाचं पण भलं होईल. मित्रांनो, आपण जे टाळाटाळ करतो ना किंवा पॉलिसीचे पैसे भरत नाही, हे आपल्यासाठी घातक आहे. फक्त जसं एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल तर काय होतं, भविष्यात अंधकार निर्माण होतो ना, त्यांना प्रॉब्लेम येतो ना. तसंच आहे, तुम्हाला आज वेळ आलेली नाही म्हणून आपण काय करतो, सहज नाही म्हणून सांगतो. आणि काय होतं, वय जसं वाढायला लागलं तसं कळायला लागतं आपल्याला काय महत्त्वाचं, काय चांगलं, काय वाईट. परंतु ते गोष्ट करण्याची वेळ निघून गेल्यामुळे ती तुम्हाला करता येत नाही. जसं शाळा कॉलेजमध्ये शिकायला एखादा वय 40 असेल तर शिक्षण घेता येतं का त्यांना? म्हणजे वेळ निघून गेली ना. आणि ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेत असता त्यावेळेस सांगितलं तर पटत नाही. आता जसं शाळेत मारायचं नाही, नापास करायचं नाही असे कायदे काढले जातात, लोकांच्या मागणीमुळे काढले जातात ना. मित्रांनो, आपण काही चुका करतो आणि त्याचं पनिशमेंट आपल्यालाच मिळतं. हा निसर्गाचा नियम आहे. कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतं, हे सगळ्यांना माहिती आहे. मी जे सांगतो ते काही नवीन नाही, परंतु केवळ आणि केवळ आपण टाळाटाळ केल्यामुळंच हे प्रॉब्लेम येतो. आता आमचा अनुभव सांगतो 25 वर्षाचा. आता जास्त लोक दुर्लक्ष करतात. म्हणजे पूर्वी थोडं लोक ऐकायची, परंतु आता लोकांना वेळ पण नाही आणि एवढं वेळ नसून एवढं कामं करून रात्रंदिवस त्यांच्याकडे पैसे पण नाहीत. म्हणजे आज बघा ना, प्रत्येकाकडे पैसे नाहीत, जगण्यासाठी संघर्ष चालू आहे. कारण वाढती महागाई, पगार कमी मिळतो, नोकऱ्या परमनंट नाहीत, व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन आहे. हे सगळीकडे असं दुष्टचक्र निर्माण झालं. त्याचं कारण आहे लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या आपणच वाढवली. सरकार जाहिरात करतं, लोकांना प्रबोधन करतं, परंतु काय आहे, आता रॅशन कार्डवर पण लिहिलेलं असतं 2 मुलं 3 मुलं असं लिहिलेलं असतं, परंतु एक डझन राहायची. पूर्वी बघा 12, 18, 20 मुलं राहायची. आत्ता जी कमी करतायत ना मुलं, आत्ता जी कमी होत आहेत ना, त्याचं कारण आहे परिस्थितीमुळं, विचार करून नाही. आता कारण जास्त मुलं असेल तर रूम पण भाड्याने मिळत नाही. म्हणजे आता परिस्थिती आणि सांभाळू पण शकत नाही वाढत्या महागाईनुसार. त्याच्यामुळं कमी झाले प्रमाण, विचार करून नाही झालेलं आहे. हे परिस्थिती निर्माण झालं आहे. परिस्थितीने लोक सुधारलेत, विचार करून नाही. आता बघा, कर्ज काढायला काय लोक कर्ज मंजूर होण्यासाठी पैसे पण देतात, कर्ज मिळवण्यासाठी. म्हणजे कर्ज म्हणजे त्यांना सहज एक चांगला मार्ग वाटतो मित्रांनो, परंतु हा मार्ग घातक आहे. कारण तुमचा उत्पन्नाचा बराच भाग बँकेला जातो व्याज म्हणून. आणि बँक काय करते, बँक नोटा छापत नाही, FD घेते लोकांची आणि ते FDचे तुम्हाला लोन म्हणून देते. म्हणजे बँकेने जर 7% FDला इंटरेस्ट दिलं तर तुम्हाला 12% 15% इंटरेस्ट लावला जातं. म्हणजे आपल्याला 2 व्यक्तींना व्याज भरावं लागतं. मित्रांनो, आपल्या उत्पन्नातनं सगळे व्यवहार होतात. कर्ज जरी काढलं तरी EMI त्याच्यातनं द्यावा लागतो आणि उत्पन्नाचा करार करणं गरजेचं आहे. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे. कारण त्याचं सांगतो 8% इंटरेस्ट रेट आहे आणि थोडे पैसे भरून एक FD तयार होते, फिक्स्ड डिपॉझिट. आणि फिक्स्ड डिपॉझिट मॅजिकल आहे. दरवर्षी इंटरेस्ट मिळताना FD पण वाढत जाते. असं कुठं होतं का? कारण FD पण वाढते आणि इंटरेस्ट पण मिळतं आणि त्याच्यासोबत इन्शुरन्स कवर आणि मिळणारे पैसे टॅक्स फ्री आहेत. मित्रांनो, टॅक्स फ्री पैसे कुठंच मिळत नाहीत, फक्त LIC ऑफ इंडियामध्येच टॅक्स फ्री पैसे मिळतात. आणि ही सरकारची संस्था असल्यामुळे धोका नाही, भीती नाही. मित्रांनो, बाहेर मल्टी मार्केटिंग कंपन्यामध्ये आपण पैसे ठेवतात बरेच व्यक्ती, परंतु ते पैसेच मिळत नाहीत परत. कारण संस्था बंद पडतात, पतपेढ्या बंद पडतात,
कोऑपरेटिव्ह बँका बंद पडतात आणि शेवटी मग त्यांना कळायला लागतं. जसं टोरेसमध्ये पैसे ठेवले, टोरेस्ट ही ज्वेलरीची कंपनी होती मुंबईला, लोकांना 8 दिवसाला 7% इंटरेस्ट देत होते. आणि मग ह्या लोकांना समजलं नसल्यामुळं किंवा लालचीपोटी ते तिथं पैसे ठेवले आणि त्यांना आता मुदल पण मिळत नाही. म्हणजे कुणी येतं आपल्याला फसवून जातं. कारण काय झालेलं आहे, सत्य विचार राहिलेले नाहीत आणि सत्य कर्म राहिलेलं नाही. आता खोटं लगेच पटतं. तर आम्ही सांगतो LICचे प्लॅन हे गॅरंटेड आहे, गव्हर्नमेंटची संस्था आहे, परंतु SIPत लगेच तयार होतात. SIP लगेच क्विक ऑनलाईन घेतात SIP. आणि जिवंत माणूस तुमच्या दारात आला, LICचं महत्त्व सांगितलं तरी ते करत नाहीत. आणि SIPमध्ये बघा, आता SIPमध्ये कसलीच गॅरंटी नाही मित्रांनो. कारण हा समाज हा चुकीच्या मार्गाने जात आहे. कितीही प्रबोधन करू द्या, कितीही चांगलं सांगू द्या. जसं मी नेहमी म्हणतो, गोवा गुटखा हे बेकायदेशीर आहे विकणं आणि खाणं, तरी का खाल्ला जातो? म्हणजे कायदा असून सुद्धा उपयोग नाही. आपण चुकीच्या मार्गाने जातो तात्पुरत्या फायद्यासाठी. जसं शाळा कॉलेजमध्ये काही मुलं अभ्यास करत नाहीत, सगळ्या सुविधा असतात, परंतु अभ्यास करत नाही. आणि ज्यावेळेस त्यांचा शिक्षणाचा काळ संपतो त्यावेळेस पुन्हा शिक्षण पण घेता येत नाही, त्यावेळेस त्यांना खरं त्याचं महत्त्व कळतं. मित्रांनो, आता जे मी व्हिडिओ पाठवत आहे तुमच्या भविष्याच्या चांगल्या प्लॅनिंगसाठी, परंतु आपण व्हिडिओ पूर्ण ऐकत नाही किंवा व्हिडिओ ऐकून इम्प्लिमेंट करत नाही, हे तुमच्यासाठी घातक आहे मित्रांनो. समजा माझं जर नाही ऐकलं तर माझं काही नुकसान नाही, परंतु तुमचं नक्की आहे. फक्त वेळ आलेली नाही, त्याच्यामुळे आपण हे टाळाटाळ करतो. बरेच लोक मेडिक्लेम पॉलिसी पण भरत नाहीत. 2-3 वर्षे क्लेम नाही आला तर त्यांना वाईट वाटतं, आपले पैसे बुडाले. मित्रांनो, वेळ काही वाईट सांगून येत नसते, परंतु जसं गाड्याला आपण ब्रेक लावतो, घराला दारावर दार लावतो, घरातील निर्जीव वस्तूला आपण एवढं प्रोटेक्ट करतो, सिक्युरिटी घेतो आणि स्वतःला घेत नाही मित्रांनो. कारण आपल्याला काय वाटतं, आपण मरणारच नाही, आपल्याला दुर्घटना घडणारच नाही, आपलं काही होणारच नाही, हे आपल्या गैरसमज खाली, आपल्या चुकीच्या गॅरंटीखाली आपण जीवन जगतो. आणि एक दिवस सगळं हे असं घडलं, देव न करो अशा घटना घडल्या तर आपल्याला खाडकन जाग येते आणि आपल्याला कळायला लागतं. परंतु मित्रांनो, कळून उपयोग होत नाही. वेळ निघून गेली की तुम्हाला काही करता येत नाही. वेळ येते आणि जाते, वेळ बँकेत ठेवता येत नाही, वाढवता येत नाही. सुखदुःखाचं पण तसंच आहे मित्रांनो. कर्मावर सुख दुःख मिळत असतं. तुम्ही चांगलं कार्य केलं तर सुखच मिळतं, दुःख नाही मिळत. आणि चुकीचं कार्य केलं तर चुकीचं कार्य करताना आनंद वाटतो, परंतु नंतर दुःख प्राप्त होतं. ते दुःख तुमचं कधीच संपत नाही. माणसं संपून जातात परंतु दुःख संपत नाही. काही व्यसनी लोक असतात बघा, आपण पाहतोय ना, शेवटच्या स्टेजला त्यांना खूप वाईट वाटतं, रडतात पण, परंतु मित्रांनो शरीर खराब झालेलं असतं, काही करू शकत नाही. तसंच आहे पैशाच्या बाबतीत. तुम्हाला म्हातारपणी त्याच्या पैशाची किंमत कळते. ठेवले असते तर चुकीच्या ठिकाणी ठेवले, आयुष्यभर काम करून वाईट दिवस येतात. जसं पाऊस भरपूर पडला आणि धरणाची दारं नाही अडवली तर काय होईल, पाऊस पडून पाणी प्यायला मिळणार नाही. अशीच अवस्था आहे जवळपास. बऱ्याच लोकांना बघा म्हातारपणी आज मला सांगा 70 ते 80% लोकांना पेन्शन नाही. आणि ह्या लोकांचं जीवन इतकं वाईट आहे मित्रांनो. आश्रमात जाऊन बघा तुम्ही. खरं स्वरूप प्रश्नाचं पाहायचं असेल तर आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करा, चेकिंग करा. किंवा काही विद्यार्थ्यांनी शिक्षण शिकलं नाही, ते आज 500 रुपये 800 रुपयावर दिवसभर काम करतात. मित्रांनो, हे वेळ येते की तुम्हाला योग्य वेळी कुणी सांगणारा नसतो. 2 गोष्टी असतात, किंवा सांगितलं तर आपण ऐकत नाही. सांगणाऱ्याचं आपण लगेच स्किप करतो, सोडून देतो आणि चुकीच्या गोष्टीकडे लगेच वळतो. जसं दारू, गुटखा, गोवा, व्यसन जे असतात त्याचं दुकान नाही, त्याचं ट्रेनिंग मिळत नाही आपल्याला कुठं. ट्रेनिंग नसताना एवढं केलं जातं. म्हणजे काय, आजकालच्या काळामध्ये चुकीच्या गोष्टी माणूस लगेच तयार होतो करण्यासाठी आणि चांगल्या गोष्टी करत नाही. त्याच्यामुळं हे मानवनिर्मित जे प्रश्न निर्माण झालेत. आज बघा, काम करून पैसे नाहीत, ह्याचं कारण एक आहे. जसं मुलांना आपण जन्म देतो, आपल्याला माहीत असते मूल वाढायला लागलं, त्याला एक दिवस 10वीला जायचे, 12वीला जायचे, त्याला ग्रॅज्युएशनला पैसे लागणार, हे माहिती आहे तरी आपण ठेवत नाही. आणि कुठल्या गोष्टीवर आपण जीवन जगतो, ढकलाढकली करतो, सांगणाऱ्या माणसाला टाळाटाळ करतो आणि कधी कधी वाटतं काय फायदा आहे होतो. मित्रांनो, पैसेच नाही ठेवल्यावर काय फायदा होणार आहे? पैसे कमवायचे वय पण संपून जाईल, म्हणजे त्याच्यात काय फायदा होतो मला सांगा ना. आपण जी हे चालढकलपणा करतो ना, हे आपल्यासाठीच घातक आहे मित्रांनो. आणि हे कळायला जन्म निघून जातो काही जणांचा. काही लोकांनी पॉलिसी केलेल्या बंद केल्यात. त्यांना वाटते मुलाला शिक्षणाला पैसेच लागणार नाहीत. म्हणजे आपण जी धोका खातो ना, सांगून माहिती होऊन, माहिती नसेल तर भाग वेगळा आहे,
पूर्वीचा काळ वेगळा होता मित्रांनो, स्वस्ताईन होती आणि एकमेकाला मदत करत होते. आता कुणीच मदत करत नाही. पूर्वीचा काळ एकत्र कुटुंब पद्धती पण होते, त्याच्यामुळे एखाद्या भावाचं काही दुर्दैव झालं तर दुसरा भाऊ ती फॅमिली सांभाळून घ्यायचा. आता तसं नाही राहिलेलं. पूर्वी जे नुकसान झालं ते वाटून घ्यायचं आणि प्रॉफिट एकत्र व्हायचं. आता तसं नाही. नुकसान बी तुम्हाला सहन करायचे आणि प्रॉफिट पण तुम्हालाच आहे. म्हणजे सिंगल फॅमिली झालेली आहे मित्रांनो, कामाच्या निमित्तानं किंवा एकमेकाचं पटत नाही. आता बघा, प्रत्येकाचे आईवडील चांगलं सांगतात, मुलं ऐकतात का? समाजामध्ये तर पूर्वी कसं समाजाचं एकमेक जण ऐकायचे, परंतु आता स्वतःच्या जन्म दिलेल्या आईवडिलाचं मुलं ऐकत नाहीत. ही परिस्थिती वाईट निर्माण झाली आहे मित्रांनो आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. मित्रांनो, आपण ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला भरपूर सांगत असतो, परंतु लोक काय करतात, ऐकत पण नाहीत व्हिडिओ. काही लोक. त्याचं कारण आहे मित्रांनो, चांगल्या गोष्टी पटत नाहीत. आपण टाईमपासच्या रील लगेच बघतो आणि सोडून देतो. काय झालं हेच कळत नाही मित्रांनो. आमचं काम आहे चांगलं सांगणे. आता चांगले पटत नाही बऱ्याच व्यक्तींना आणि करत नाहीत. त्याच्यामुळे भविष्यात फार मोठी संकट निर्माण होतील आणि तुम्हाला ते संकट कधीही तुमच्यानं ते संकट संपणार नाही, ती वाढत जाईल. कारण त्याच्यासाठी प्लॅनिंगच केलं जात नाही ना. जसं एखादा विद्यार्थी अभ्यासच नाही केला तर काय होईल? नापास होणार. तसंच आहे, आपण पैसे कमवून आपल्याकडे पैसे राहत नाहीत आणि पैसे ठेवायची जागा पण चांगली पाहिजे मित्रांनो. LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. आता आयुष्यभर पैसे मिळणार आपल्याला. 8% इंटरेस्ट रेट आहे. 1 वर्षानंतर वापरता येतात पैसे लोन म्हणून. लिक्विडिटी आहे, कॅपिटल गॅरंटी आहे, सेव्ह आणि क्रिएट. जसं बँकेमध्ये सेव्ह करतो आपण, बचत करतो आणि नंतर क्रिएट होतात. क्रिएट म्हणजे मोठी रक्कम जमा होते. इथं आपण क्रिएट करतो ॲट फर्स्ट. सुरुवातीलाच आपण मोठी गॅरंटी देऊन टाकतो, नंतर आपण पैसे भरतो. आणि इंटरेस्ट रेट किती आहे बघा. 1 लाख रुपये जर LICत बचत केली तर 50,000 रुपये व्याज आहे. बँकेत आपल्याला 7,000 रुपये व्याज आहे. बघा, व्याज तर किती मिळतं बँकेत. आणि इन्शुरन्स 30 लाखाचा. आणि आयुष्यभर पैसे 15 लाखाचे 20 लाख होतात आणि 20 लाख सतत वाढत असतात. हे मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो. हे घेण्याची सुवर्णसंधी आहे. लवकरात लवकर फोन करा, उशीर करू नका. माझं सांगायचं एकच आहे की तळमळीनं, की पूर्वी असे प्लॅन नव्हते. पूर्वी प्लॅन लिमिटेड होते, 15 वर्षे 20 वर्षे. आता आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे, आयुष्यभर इन्शुरन्स देणारा प्लॅन आहे. दरवर्षी इन्शुरन्स कवर वाढतं आणि आपली FD पण वाढते. जसं एखादा व्यवसाय आहे त्याच्यात आपलं भांडवल पण वाढणं, प्रॉफिट पण होणं, असं होतं का कधी? कधीच होत नाही. एखाद्या कपड्याचं दुकान आहे, जसं जसं कपडे आपण विकेल तसं माल स्टॉक कमी होतो आणि परत आपल्याला नवीन स्टॉक माल मागवावा लागतो. परंतु इथं तसं नाही. तुमचं जे भांडवल आहे 20 लाख, ते 20 लाख सतत वाढत असतात आणि तुम्हाला प्रॉफिट पण मिळतं. म्हणजे 8% इंटरेस्ट रेट मिळतं आणि ते तुमचं कॅपिटल आहे ते पण वाढत जातं. ही लाईफ टाईम सायकल आहे मित्रांनो. लाईफ टाईम कुठल्याही गोष्टी नसतात मित्रांनो. एखादा व्यवसाय आज चांगला आहे, उद्या तसंच राहील गॅरंटी नाही, परंतु पैसे सतत मिळत असतात. हे प्लॅन घ्यायला विसरू नका मित्रांनो. आता जी मॅच्युरिटी होतात बऱ्याच लोकांच्या, त्यांना हा प्लॅन नव्हता त्यावेळेत. आज त्यांना वाईट वाटतं, परंतु काय उपयोग नाही. आता नवीन पॉलिसी पण घेता येत नाही. वय पण जास्त झालेलं आहे, मेडिकली फिटनेस नसतात किंवा हे दोन्ही कदाचित एखाद्या व्यक्तीचं असेल तर त्यांना पैसे भरायला, कारण रिटायर झालेलं असतं, पैसे नसतात. इन्शुरन्स 3 गोष्टीवर मिळतो. पहिलं तुमची हेल्थ पाहिजे, नंतर त्या प्लॅनच्या प्रमाणे तुमचं वय बसलं पाहिजे त्या प्लॅनमध्ये, आणि तिसरं पैसे भरायचे. पैसे काय आपण कुठूनही आणू, परंतु 2 कंडिशनमधनं आपण अपात्र होतो दिवसेंदिवस. आणि काय, पैसे कमवायचं वय, आयुष्य कमी होत चाललेलं आहे. आपण त्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघत नाही. माहिती तर आहे, माहिती असून उपयोग होत नाही. कुठलीही गोष्ट माहिती असून फायदा कधीच होत नाही मित्रांनो. ॲक्टिव्ह पाहिजे आणि सातत्य पाहिजे. चांगल्या गोष्टीत आपण जसं जेवण रोज करतो कणी, म्हणून आपण जिवंत आहे. नुसतं माहिती आहे जेवण केल्यावर पोट भरतो म्हणून आपण सोडून देतो का मित्रांनो? तकलीफ और दर्द के आगे जीत आहे. आपल्याला जर जिंकायचं असेल आयुष्यामध्ये तर वेदना, त्रास सहन केलाच पाहिजे आणि चांगल्या मार्गाने केलं पाहिजे. आपल्याला माहिती असून उपयोग होत नाही. माहिती तर सगळ्यांनाच आहे चांगली, परंतु बरेच लोक ते सातत्य ठेवत नाहीत. आता LICच्या पॉलिसी बरेच जण काढतात, परंतु बंद पडतात. मिनिमम पिरियड 2 इयर्स 3 इयर्स पण पैसे भरत नाहीत. आम्ही सांगतो पैसे बुडतील, इन्शुरन्स बंद झाला आहे, कारण सगळे आपण कामं करतो आणि बुडले तर पैसे बघू म्हणतो. आता ह्याच्यामुळं काय होणार आहे माहिती आहे का? पिढ्या लोक गरीब होणार आहेत. आज बघा ना, आज आपल्याला जगण्यासाठी पैसे मिळत नाहीत, पगार कमी मिळतो, ते पण परमनंट नोकरी नाही, आणि खर्च वाढत चाललेला आहे.
लोकसंख्या वाढल्यामुळे सगळं खर्च वाढतो. कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये. व्यवसायसुद्धा केलं तर त्याच्यात प्रॉफिट मिळत नाही, योग्य प्रॉफिट मिळत नाही, धंद्यात विक्री होत नाही. कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये. आता रिक्षाच्या लाईनमध्ये भाजीवाले, किराणावाले, कपडेवाले, हार्डवेअरवाले, बघा ना तुम्ही किती स्पर्धा आहेत. दुकानं जिकडं बघाल तिकडं. म्हणजे काय झालेलं आहे, स्पर्धा वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या इन्कमवर परिणाम होतो. आणि इन्कम आपण किती दिवस करू हे कुणाला पण माहीत नाही मित्रांनो. इन्कम गॅरंटी घेऊन जीवन जगलं पाहिजे, म्हणजे आपल्या कुटुंबाच्या ज्या गरजा आहेत, स्वतःच्या ज्या गरजा आहेत ते सुरक्षित राहतील. जसं आपण घरातल्या वस्तूला कुलूप लावतो का नाही, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो. सिक्युरिटी, इन्कम सिक्युरिटी घेतली पाहिजे ना. आणि दुसरी गोष्ट काय होते, पैसे जर तुम्ही बचत नाही केले तर खर्च कितीही उत्पन्न येऊ दे ऑटोमॅटिक खर्च होतो. जसं इन्कम वाढेल तसं आपला खर्च वाढतो. हे कुणी ह्याच्यावर कंट्रोल आणू शकत नाही मित्रांनो. आणि देव न करो माणसाच्या जीवनामध्ये डिसॅबिलिटी, डेथ आणि डिसीज ह्या कधी होतील कोणीही सांगू शकत नाही. पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं मित्रांनो. आपण पाहतोय सगळीकडं वाईट दिवस येतात, ते दिवस कधीच बदलता येत नाही. कारण बदलायच्या पिरियडमध्येच आपण दिवस बदलले पाहिजे. जसे शिकायचा एक पिरियड असतो, पैसे कमवायचा एक पिरियड असतो. माणसाच्या जीवनामध्ये 2 चान्स असतात. एक एज्युकेशन घेणं चांगल्या पद्धतीचं, चांगलं एज्युकेशन नाही झालं तर मोठी नोकरी लागत नाही, किंवा आपल्याला व्यवसायात पण आपण सक्सेस होत नाही एज्युकेशन नसेल तर. कारण ज्ञान नसतं ना त्याच्यातलं, चांगलं वाईटच कळत नाही. आणि दुसरा भाग आहे, आपण जेव्हा पैसे कमवायला लागतो तेव्हा बचत करणं. बचत नाही केली तर मग दोन्ही चान्स तुमच्या हातातून निघून जातील आणि पुन्हा काही करता येत नाही. लोक पिढ्यानपिढ्या मेहनत करून गरीब काय आहेत, म्हातारपणी पैसे नसतात. हे कुणामुळे घडतं मला एक सांगा. आपण आयुष्यभर मेहनत केली आणि आपल्याकडे पैसे नाहीत, म्हणजे हा काय प्रॉब्लेम आहे. आणि पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवले जातात जिथे की कसलीच गॅरंटी नाही. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं चांदी, घर जागा जमीन, साधी BC, लिलाव BC, प्रायव्हेट मल्टी मार्केटिंग कंपन्या, जिथं आम्हीच दाखवलं जातं तिथं ठेवतो आपण. आणि LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था इथं गॅरंटेड आहे, तिथं ठेवत नाही आपण. म्हणजे आपण जागा चुकीचे ठेवतो, चुकीच्या जागी पैसे ठेवतो तिथं की आपल्याला भरलेच मिळत नाही. पूर्ण कॅपिटल आपण जे भरलेले पूर्ण पैसे धोक्यात येतात. कित्येक बँका बंद पडतात ना. मग शेवटी काय होतं, मेहनत करून चोराच्या खिशात पैसे ठेवल्यासारखं होतं. गुंतवणूक वाईट नसते, परंतु मित्रांनो तिथं गॅरंटी पण नाही ना जास्त. तुम्ही 10 लाख भरले तर 10 लाख परत मिळायची गॅरंटी नाही. आम्ही 2,000 भरले की 10 लाख रुपये लिहून देतो आणि 10 लाखावर बोनस देतो आपण. म्हणजे जे पैसे ठेवले नाहीत, कमवले नाहीत त्याची गॅरंटी देतो. तुमच्या जीवनातलं संकट पूर्ण पैशाच्या माध्यमातून कव्हर होतं. आणि मुलाबाळांचं शिक्षण, लग्न, ह्या मोठ्या गरजा आहेत मित्रांनो, हे इझी आपल्याकडं कव्हर होतात. जसं थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो ना आपण मराठीमध्ये म्हण आहे. थेंब थेंब पाणीच नाही ठेवलं तर तळं कसं भरणार. आपलं आयुष्य निघून जाईल पण तळं रिकामच राहणार. तसंच आहे. कित्येक लोक बघा रिटायर होतात, त्यांच्याकडे काहीच पैसे नसतात. आलेला फंडसुद्धा, रिटायरमेंटला जो फंड येतो ना तो सुद्धा संपून जातो 1-2 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये. म्हणजे शेवटी त्यांना, काही लोकांना तर जुन्या लोकांना पेन्शन आहे म्हणून ठीक आहे ते जगतात. तर आता तर ह्याच्यापुढे पेन्शन पण नाही. मित्रांनो आपला फंड तयार केला पाहिजे. आपल्याला माणूस किती दिवस जिवंत राहणारा माहीत नाही, परंतु पण पैसे लागणार असतात. परंतु कमवायचा पिरियड असतो ठराविक, त्याच्यातनं पण अनेक संकटं येतात. आणि हे संकटाचं जर प्लॅनिंग केलं नाही, तुम्ही इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि लॉस ॲग्रीमेंट केलं पाहिजे. लॉस म्हणजे मेडिक्लेमचं पॉलिसी, इन्कम म्हणजे LIC ऑफ इंडिया. जे की भरलेले नसतात पैसे, जे ठेवलेले नसतात त्याची गॅरंटी आपण देतो. आणि 1 वर्षानंतर, आता नवीन प्लॅनमध्ये 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, 8% इंटरेस्ट रेट आहे, तो बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. तुम्ही चांगल्या कामाला टाळाल ना. आता आमचा अनुभव सांगतो, भरपूर वेळा माहिती सांगतो आम्ही, पण उगीच टाळलं जातं आणि शेवटी त्यांना पश्चाताप होतो. पुन्हा पश्चाताप होऊन उपयोग आहे का. जसं एखादा माणूस मेला आणि त्याला इंजेक्शन इलाज करून उपयोग आहे का. जिवंत असतानाच त्याला काहीतरी मदत केली पाहिजे ना. तसंच आहे ना, तुमचं संकट आल्यावर तुम्हाला काहीच करता येणार नाही. आपण स्वतःचा शत्रू स्वतः बनत आहे मित्रांनो. शेवटी तुमच्याच नावावर पैसे ठेवायचे, तुम्हीच टाळाटाळ करताय आणि तारखा पैसे लावताय, ह्या तारखेला या, त्या तारखेला या. मित्रांनो हे काय, आपल्यासाठी आपण खड्डा खोदून ठेवतोय आणि आपल्याला नंतर कळून उपयोग होत नाही. वेळेच्या अगोदर केलेलं काम कधीही फायदेशीर असतं. एका मार्कासाठी नोकरी जाते, ॲडमिशन मिळत नाही, किंवा एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट वेळेला नाही घेतली तर तो माणूस दगावूसुद्धा शकतो, पैसे बी जातात आणि माणूस पण जातो. असं घडतं का नाही. किंवा घराला कुलूप लावून, दारावर दार लावून सुद्धा चोरी होती का नाही. मग इन्शुरन्स कंपनी देते ना गॅरंटी तुम्हाला. एवढे सिक्युरिटी घेऊन उपयोग काय मग त्याचा.
आणि शेवटच्या स्टेजला इन्शुरन्सशिवाय पर्याय नाही मित्रांनो. सध्याचा काळ वाईट आहे. आपल्याला पैसे पण राहत नाहीत आणि संकट आले तर आपण कसं ते कव्हर करणार, किंवा काही नाही झालं तर म्हातारपणी 1 रुपया पण राहणार नाही खिशामध्ये. आता बऱ्याच लोकांना बघा, पैसे येऊन पैसे नाहीत म्हणतात. उद्या इन्कम बंद झाल्यावर कसं करणार तुम्ही? आणि असं जर चालवत गेलं तर पुढे काय होईल? पुढे वाईट परिस्थिती निर्माण होईल आणि त्याला आपणच जिम्मेदारानं. त्यासाठी आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन लवकरात लवकर घ्या. उशीर करू नका. फोन करा मला. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. मेडिक्लेमचे पण पॉलिसी घेणं गरजेचं आहे आणि ही दरवर्षी वाढवलं पाहिजे, कारण वाढत्या महागाईनुसार ह्याची व्हॅल्यू कमी होती. म्हणून तर मग पैसे पुरत नाहीत पॉलिसी काढून. आपण एखादी पॉलिसी काढताना 10-20 वर्षे असेच निघून जातात. तोपर्यंत महागाई डबल ट्रिपल होते महागाई. मला सांगा, 30-40 रुपये लिटर पेट्रोल होतं, आता 120 रुपये आहे की नाही, 110 रुपये. मग महागाईनं वाढली की ते पैशाचं व्हॅल्युएशन कमी होतं. मग आपण नवीन पॉलिसी काढत नाही आणि पुन्हा म्हणतो पैसे पुरत नाहीत. चुका आपण करतो आणि दुसऱ्याला आपण दोष देतो. मित्रांनो, हे बदललं पाहिजे. लगेच फोन करा. आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, कारण 8% इंटरेस्ट बचत खात्याला कुणीही देत नाही. आपण देतो. इन्शुरन्स देतो, दरवर्षी पैसे देतो, लाईफ टाईम कव्हर देतो. त्यासाठी हा प्लॅन बंद होणार आहे. लवकरात लवकर फोन करा. ओके, थँक्यू.